नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी ही कादंबरी. आज या कादंबरीचा 7वा भाग. पण तत्पूर्वी श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात अमानवी विनवणी भाग 7वा. राज्यनाट्य स्पर्धेचं वारं सुरू झालं की तमाम हौशी कलावंतांना वेगळाच उत्साह येतो. आपल्या केंद्रात पहिला नंबर मिळवण्यासाठी प्रत्येकजण जीवाचा आटापिटा करत असतो. ध्येय एकच, मुंबईला फायनलला जायचं. सगळ्या राज्यातून पहिली आलेली नाटकं तिथे सादर होतात, तिथे चमकायचंच. मुंबई ही कलाकारांची पंढरी आहे. तिथे नशीब आजमावायचं असेल तर राजमार्ग एकच, आपलं अभिनय कौशल्य नाटकातनं दाखवणं. आपल्या केंद्रात पहिला नंबर मिळाला तरच नाटक अंतिम फेरीसाठी मुंबईला जाऊ शकतं. अंतिम फेरी बघायला मोठमोठे नट, दिग्दर्शक, निर्माते येत असतात. पटकन एखादा हिंदी किंवा मराठी सिनेमा किंवा दूरदर्शन मालिका मिळण्याची शक्यता असते. गावोगावच्या कलाकार मंडळींचं तेच स्वप्न असतं. म्हणूनच चांगली संहिता मिळवणं, पात्र गोळा करणं, तालमीसाठी जागा शोधणं अशी कामं जून जुलैपासून सुरू होतात. केदार वाघ यावर्षी वाटच बघत होता, कधी तारखा डिक्लेअर होत आहेत. यावेळी कुठल्याही परिस्थितीत आपण प्राथमिक फेरीत पहिला नंबर मिळवायचाच आणि आपलं खणखणीत नाणं वाजवायचंच असं त्याने ठरवलेलं होतं. गेल्या 3 वर्षांपासून यश त्याला हुलकावण्यात येत होतं. त्याची नाटकं उत्कृष्ट होऊन सुद्धा यावर्षी त्यांच्या केंद्रात 15 नाटकं सादर होणार होती. प्रत्येक संघ अंतिमला पहिलं यायचं या दृष्टीनं प्रयत्न करत होता. खरं तर केदारचा संघ अप्रतिम होता, पण गावातलं राजकारण आडवं येत होतं. माझं नाटक नाही आलं पहिलं तरी चालेल, दुसऱ्याचं येता कामा नये अशी वृत्ती बळावत चालली होती. त्यामुळे केदारसारख्या कलावंताचं नुकसान होत होतं. त्याची तर तडफड होत होती. गावातलेच 1-2 संघ मुद्दाम काहीतरी वाद घालून त्याचं नाटक नंबरात येऊ देत नव्हते. गेल्या वर्षी असंच झालं. नाटक छान बसलं होतं. सादरीकरणाच्या 4 दिवस अगोदर दुसऱ्या नाटकातल्या कलावंतानं ह्याच्या नाटकात नायिकेचं काम करणाऱ्या मुलीला सांगितलं, कशाला केदारकडं काम करतेयस, तुला अभिनयाचं प्रशस्तीपत्रक पण मिळणार नाही. आमच्या नाटकात खूप मोठी भूमिका आहे, आलीस तर अभिनयाचं रौप्य पदक 100%. झालं, त्या मुलीने नाटकातनं अंग काढून घेतलं. 4 दिवसात केदारच्या नाटकात नवी मुलगी उभीच राहू शकली नाही आणि नाटक नंबरात येऊ शकलं नाही. हातातोंडाशी आलेला घास गेला होता. खूप तडफड झाली त्याची. त्याच्या घरचेही त्याच्या या नादाला कंटाळले होते. वडील तर म्हणाले, अरे तू मुंबईला जा, 2 महिने राहून ये, नाही तर धंद्यात मदत कर मला, थकत चाललो आहे रे आता मी. त्याच्या वडिलांचा, यशवंत वाघ यांचा मोठा व्यवसाय होता. अनेक वीट भट्ट्या होत्या त्यांच्या. केदारनं धंद्यात लक्ष घालावं म्हणून ते मागे लागले होते. यावर्षी त्यांनी सांगितलं, यावर्षी मी शेवटचा चान्स घेणार. यावर्षी जर नाही जमलं तर पुढच्या वर्षापासून स्पर्धा बंद, हे माझं शेवटचं नाटक. गावातल्या नाटकाच्या दरवर्षीच्या राजकारणाला तो कंटाळला होता. निकोप स्पर्धा होतच नव्हती. त्यामुळे केंद्राचं नाव खराब होतं हे कोणी लक्षातच घेत नव्हतं. गावात 8-10 नाट्यसंस्था होत्या. एका मोठ्या शाळेत अनेक मोठे वर्ग होते. ते वर्ग नाटकाच्या तालमींना दिले जात. त्यामुळे 4-5 नाटकांच्या तालमी शेजारी शेजारी चालत. एकमेकांच्या तालमी चोरून बघणं, एखादं नाटक खूप चांगलं रंगत असेल तर तालमींच्या मध्ये व्यत्यय आणणं, त्यातल्या कलावंतांना फितवणं, कलावंत पळवणं असेही प्रकार चालत. कधीकधी तर स्पर्धा चालू असताना परीक्षकांना प्रलोभनं दाखवली जात. एखाद्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लेखी तक्रार केली जाई आणि वातावरण गढूळ केलं जाईल. एखादं नाटक चांगलं व्हायला लागलं की दुसऱ्या ग्रुपचे लोक मुद्दाम गोंधळ करत, टाळ्या शिट्ट्या वाजवून वातावरण बिघडवून टाकेत. गावातल्या एका कलावंताचा नातेवाईक कोणा मंत्र्याचा सेक्रेटरी होता. तो कलावंत बिनधास्त नियमांचं उल्लंघन करत असे. ही स्पर्धा फक्त हौशी कलावंतांसाठी असली तरी तो व्यावसायिक नाटकातले कलावंत पैसे देऊन आणत असे.
दुसऱ्या संघानं तक्रार केली की दोन्ही संघ बाद होत. तरी हा सेक्रेटरीचा नातेवाईक कलावंत काहीतरी बक्षीस घेतच असे. कधी स्पर्धेत सेन्सॉरचं प्रमाणपत्र न आणता नाटकं सादर केली जात. या अशानं परीक्षक वैतागून जात. कुठल्याच नाटकाला मग पहिला क्रमांक देत नसत. परिणामी मुंबईला होणाऱ्या अंतिम स्पर्धेला कुठलाही संघ जात नसे. केदारसारख्या कलावंताला त्याचा फटका बसत असे. दुसऱ्या एका कलावंताचा मुंबईच्या नाट्य परिषदेचा पदाधिकारी नातेवाईक होता, त्यामुळे निकाल बदलला जातो, हवे ते परीक्षक नेमले जातात, असा आक्षेप घ्यायला काही संघांना वाव मिळे. अशाही कारणांमुळे स्पर्धा निकोपपणे पार पडत नसत. एका वर्षी तर कहरच केला एका संघाने. परीक्षक जिथे जायचे त्यांच्या मागे ह्यांचे हेर जायचे. त्यांच्यात काय चर्चा होतात ते ऐकलं जायचं. त्या चर्चा मग बाहेर येत आणि परीक्षक निष्कारण बदनाम होत. त्यांच्याबद्दल बाहेर बोललं जाईल, आमचं नाटक परीक्षकांना कळलंच नाही, आमचं नाटक परीक्षकांच्या डोक्यावरनं गेलं वगैरे वगैरे. परिणामी या केंद्रावर चांगले परीक्षकसुद्धा यायला तयार होत नसत. केदारला हे सगळं पुसून टाकायचं होतं. खणखणीत नाणं देऊन सिद्ध करायची होती त्याची त्याला अभिनय क्षमता. त्याला स्वतःबद्दल खात्री होती, फक्त एक प्रयोग मुंबईकरांसमोर व्हायला हवा. आपली सगळी स्वप्न पुरी होतील. मुंबईत जाऊन व्यावसायिक नाटकं करायची, दूरचित्रवाणी मालिकातनं कामं करायची, मराठी हिंदी सिनेमातनं कामं करायची. कारण विकासने त्याच्या मित्रांनी हे सगळं केलं होतं याच गावात राहून, प्रसंगी केदारचा वापर करून. म्हणून त्याला हे सगळं करून दाखवायचं होतं. आमची अनेक स्वप्न नाटकात केदार आणि विकास काम करत होते. केदार विकासच्या वरचढ होत होता. प्रयोगाच्या काही दिवस अगोदर विकास म्हणाला, केद्या हा रोल मला करू दे, नाही तर मी नाटक सोडतो. स्पर्धा तोंडावर आली होती. नाटक झालं नसतं तर संस्था डिबार झाली असती. स्पर्धेचा नियम असतो. मग पुढची 3 वर्ष स्पर्धेमध्ये नाटक करता आलं नसतं. केदारचा नाईलाज झाला. नेमके त्या प्रयोगाला मुंबईचे एक प्रोड्युसर आले होते. विकासला त्यांनी व्यावसायिक नाटकाची ऑफर दिली, तो गेला. त्याचं नशीब फळफळलं. मराठी हिंदी सिनेमे त्याला एकामागून एक मिळत गेले. तो मुंबईत स्थिरावला. चित्रपटसृष्टीत त्याचं नाव झालं, पण तो गावाला विसरला, केदारला विसरला. केदार त्याला फोन करत असे. विकासचा सेक्रेटरी फोन घेत असे. सांगत असे, साहेब झोपलेत, आंघोळीला गेलेत. एकदा केदार मुंबईला त्याला भेटायलाही गेला होता. शूटिंगला उशीर होतोय म्हणून त्यांनी केदारला चक्क कटवलं होतं. गावात असताना कित्येकदा दोघांनी रात्र गप्पा मारल्या होत्या. एक सिगरेट दोघात ओढली होती. आणि आज तो ओळखही दाखवत नव्हता. केदार स्वाभिमानी होता, पण दुखावला गेला होता. त्यांनी परत काही त्याचं नाव नाही घेतलं. विकास हुशारक्या मारत मुलाखती दी तेव्हा तो केदारचं नावही घेत नसे. आमची अनेक स्वप्नमधून मला ब्रेक मिळाला आणि मी मुंबईत आलो हे पण तो सांगत नसे. चित्रपटसृष्टी निर्दयी असते हे तो जाणून होता. पण विकास आपला जवळचा मित्र आपल्याला असा दगा देईल हे त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. केदार हळवा कलावंत होता. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायचा. नाटकासाठी घरच्यांची बोलणी खाऊन, प्रसंगी खोटं बोलून, बॅकस्टेजला लाकडी फळ्या ठोकण्यापासून फ्लॅट उभे करेपर्यंत पडतील ती कामं त्यांनी केली. दिग्दर्शकाची बोलणी खाल्ली, पण नाटक शिकला. विकास आणि आपण जोड्या भावासारखे राहिलो, पण वेळ येताच त्यांनी अंग काढून घेतलं. त्यांनी आपल्याला मदत करावी, भूमिका मिळवून द्याव्यात असं केदारला मुळीच वाटत नव्हतं. फक्त त्यांनी ओळख ठेवावी. कोणी कोणी मदत केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवावी एवढंच त्याचं म्हणणं होतं. आणि त्यासाठी त्याची तडफड व्हायची. आणि म्हणूनच तो इरेला पेटला होता. यावेळी जबरी नाटक करायचं. राज्यनाट्य स्पर्धेचे प्रवेश अर्ज मिळायला लागले तसे गावातले नाट्यसंघ जागे झाले. आपापली कलावंत मंडळी रोज भेटायला लागली. चर्चा व्हायला लागल्या. केदारभोवती मित्रांचं कोंडाळं जमलं. केदार दादा, ह्या वर्षी मुंबईला जायचं, आपण फुल साथ देणार तुला. मुंबईचं नाव निघताच तो थोडा उदास व्हायचा. अरे दादा, तू विकासपेक्षा मोठा कलावंत आहेस. तू स्वयंभू कलाकार आहेस. तुला कोणाच्या कुबड्याची गरज नाही. काहीतरी जबरी स्क्रिप्ट शोधून काढ. आहे माझ्या डोक्यात. तुम्हाला पटतंय का बघा. कुठलं रे?
सांगतो. त्याची एक गंमतच झाली. घरचे लोक कर्नाटकात गेले होते ट्रिपला. तिथून साड्या आणि बरीच काही खरेदी केली होती. एक साडी बेळगावच्या पेपरमध्ये बांधून दिली होती. मला सवय आहे असं पेपर वाचायची. त्या पेपरमध्ये एक बातमी होती. मेडिकल कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटक चालू असताना एक नट मोठं स्वगत घेत असताना खाली पडला आणि गेला. परत उठलाच नाही. अरे बापरे. बघ ना काय ताकद असेल त्या लिखाणात. भूमिकेचा ताण आला असणार त्या नाटाला. असं नाटक पाहिजे. नाटकाचं नावही दिलं होतं अमानवी विनवणी. पक्क लक्षात आहे माझ्या. अरे केदार, नावसुद्धा डेंजर आहे रे नाटकाचं. आपल्याला करायचं नाही तर हेच नाटक करायचं आपण. अरे पण आपल्याला मिळणार कसं हे नाटक? हे बघ, ती जबाबदारी माझी. आमचा काका जुन्या नाटकांचा फॅन आहे. खूप पुस्तकं पडली आहेत माळ्यावर. अरे नको राव असले नाटकं. परवानगी देत नाहीत रे हे लेखक. सापडत नाहीत त्यांचे पत्ते. हक्क कोणा तिसऱ्याला दिलेले असतात. मग तो भाव खातो. सांभ्या, नमनालाच घडीवर रडू नको ना राव. करू विनवणी. परवानगीसाठी म्हणतोय बरं का मी. केदार म्हणाला तसे सगळे हसले. पहिलं वाचून तर बघू, मग बाकीच्या गोष्टी. केदार उठला. सगळ्यांच्या डोळ्यासमोर आता स्पर्धा दिसायला लागली. अखिलेशला 2 दिवस पुस्तक सापडलं नाही. केदार वैतागला. अरे आम्ही घालू का धाड तुझ्या घरी? अरे नको राव, काका हेकट आहे आमचा. हात लावू देत नाही यार पुस्तकाला. तो फिरायला गेला ना की मग शोधायला लागते. हे बघ, नाटक उभं करायचं म्हणजे या सगळ्या दिव्यातनं जायला लागतं मित्रा. तिथे चोरी हा गुन्हा नसतो. युद्धात, प्रेमात आणि नाटकात सगळे गुन्हे माफ असतात. अरे ती नटराज पूजाच असते एक प्रकारे. 3ऱ्या दिवशी महत्प्रयासानं अमानवी विनवणीचं पुस्तक सापडलं, पण अत्यंत जीर्ण अवस्थेत. सगळी पानं फाटायला आली होती. मग सगळ्या मित्रांनी 2-2 पानं वाटून घेतली आणि लेखन यज्ञ सुरू झाला. घाण अक्षरवाल्याने लिहू नका रे. केदारच्या दिग्दर्शकीय सूचना. एका रात्रीत नाटक लिहून झालं. कोण काय लिहितंय संदर्भ लागत नव्हता, पण लिहिताना मात्र उद्गार निघत होते. आईला काय जबरी राव. काय खरं नाही पब्लिकचं. याला म्हणावं नाटक. पहिल्या पानापासून कॉपी केल्यानंतर पुस्तक अखिलेशच्या काकांच्या संग्रहात जिथे होतं तिथे गेलं. अखिलेशने निश्वास सोडला. सगळी पानं व्यवस्थित जोडताच केदार म्हणाला, शुभ लाभ. काय रे, काय झालं? अरे सुरुवात तर चांगली झाली ना. बघा लेखकांनी काय लिहिलं आहे. नाटकाचे सगळे हक्क समाजाच्या स्वाधीन. प्रयोग करण्यासाठी माझ्या परवानगीची गरज नाही. फायदा झाला तर थोडीफार रक्कम वृद्ध कलावंतांना द्यावी. चला, म्हणजे सांभ्याचा प्रश्न मिटला. अरे काय मी काय म्हातारा झालो का रे? हां, संभूत सणकला. अरे अरे नाही नाही, तसं नाही. तुला परवा प्रश्न पडले होते ना, 1000 प्रश्न. परवानगी मिळवण्यासाठी लेखक सापडत नाही, पत्ता मिळत नाही, हक्क कोणा तिसऱ्याला असतात. जरा डोकं चालवा रे. चांगलं नाटक मिळाल्याच्या आनंदात सगळे खुश होते. दुसऱ्याच दिवशी शाळेच्या हेड सरांकडनं परवानगी घेऊन तालमीसाठी हॉल मिळवला. केदार आणि ग्रुप नाटकाच्या चर्चेसाठी बसला. केदारनं प्रत्येकाला भूमिका वाटून दिल्या. संहितेची पूजा केली. हॉलचं दार लावून घेतलं. पहिल्या दिवशी फक्त पहिला प्रवेश वाचायचा आणि तालमींना शुभारंभ करायचा ठरलं. केदारनं वाचनाला सुरुवात केली. जसा जसा तो वाचायला लागला तसतशी पोरं सरसावून बसली. प्रत्येक वाक्य स्पष्ट आणि योग्य ठिकाणी जोर देऊन वाचल्यानं त्याचा परिणाम चांगला जाणवायला लागला. तो हॉल उगाचच मोठा असल्यासारखा वाटायला लागला. आवाज घुमतोय असं वाटायला लागलं. 1.5-2 तास एखाद्या युद्धात परस्पर शत्रूकडनं कसे बाण सुटत राहतात तशी वाक्य येत होती. संपूर्ण नाटक वाचून झाल्यानंतर सगळे भानावर आले. आपण एकच प्रवेश वाचणार होतो हे सगळे विसरले होते. नाटक वाचून केदारनं ते कपाळाला लावून खाली ठेवलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. केदार रे, क्या बात है. यंदा तू नाही गावात राहत. यंदा मुंबई 100%. सगळ्यांनी गलका केला. केदारनं सगळ्यांना गप्प केलं. तो म्हणाला, हे बघा, हुरळून जाऊ नका. खूप कष्ट करायला लागणार आहेत. बाहेर कुणालाच काही सांगू नका. आमचं वाचन चालू आहे. रोल फिक्स होत नाही आहेत. नाटक नक्की नाही अजून. गप्पा मारत राहा.
पोरं केदारच्या शब्दाबाहेर नव्हती. केदारला मात्र नाटक भिनायला लागलं. कसून तालमींना सुरुवात झाली. केदारनं नाटक पूर्णपणे प्रायोगिक पद्धतीनं बसवायचं ठरवलं होतं. आत्म्यांचे कोश दाखवताना वेगवेगळ्या पातळ्यांचा म्हणजे लेव्हल्सचा वापर करायचं ठरलं. काही ठिकाणी व्हॉइस ओव्हर वापरून गंभीरता आणायचं ठरवलं. लेखकाला स्वतःलाच रंगमंचावर भीषणता अपेक्षित नव्हती. तो इफेक्ट वाक्यांद्वारे अपेक्षित होता. केदारनं आणखीन सुटसुटीतपणा आणून सायक्लोरामा वापरायचं ठरवलं. रंगमंचाच्या मागच्या बाजूला पांढऱ्या पडद्यावर गडद सावल्या दाखवून वातावरण भीषण करायचं ठरवलं. अतिशय संथ संगीताचा वापर करून प्रेक्षक त्या वातावरणात कसे जातील याचा विचार केदारनं केला होता. अतिशय गुप्तता राखूनही केदार वाघ यावर्षी व्यावसायिकच्या तोडीचं नाटक करणार आहे अशी बातमी बाहेर पसरली. स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं तसा तालमींना वेग आला. इतर स्पर्धकही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या नाटकांच्या तालमी करत होतेच. केदारची अमानवी विनवणीची तालीम दिवस दिवस चालू असायची. रात्री केदार बॅकस्टेजवाल्यांना त्यांची कामं सांगे. संगीताच्या जागा, स्पॉट्सची वाक्य दाखवून देत असे. या बाबतीत एकही गुण गेला नाही पाहिजे अशी त्याची सक्त ताकीद होती. प्रकाश योजनेला जास्त महत्त्व द्यायचं ठरवलं होतं. अतृप्त आत्मे स्टेजवर आले की विशिष्ट तऱ्हेचं संगीत वापरून त्यांना चक्क मंद हालचाल म्हणजे स्लो मोशन देण्याचा नाविन्यपूर्ण प्रकार केदार करणार होता. केदार कधीकधी तालमींना संतापायचा, ओरडायचा. अतिशय गंभीर स्वरूपाचं नाटक आहे, एकही चूक परवडणार नाही. एखादं वाक्य जरी वेगळं घेतलं गेलं आणि प्रेक्षकांच्या हाशा आला, चुकीच्या शब्दावर जोर दिल्यानं जर वाक्याच्या अर्थाचा अनर्थ झाला आणि लाफ्टर आला की नाटक उडालंच म्हणून समजा. आपलं नाटक पाडायला टपलेले आहेतच मग बाकीचे ग्रुप्स. यावेळेला मला संधी गमवायची नाही आहे. इतर कलाकारही त्याचं म्हणणं ऐकत. खरं तर प्रॅक्टिस करतानाच सगळ्यांच्या अंगावर काटा येत असे. मोठ्या दिमाखात स्पर्धांना सुरुवात झाली. यावेळी परीक्षकसुद्धा जाणकार होते. ते अजिबात एकमेकांशी चर्चा करत नव्हते. म्हणता म्हणता 12 नाटकं पार पडली. आता स्पर्धेला रंग भरत होता. स्पर्धा व्यवस्थित पार पडत होती. आज केदारचं नाटक. केदार दरवर्षी काहीतरी वेगळं करत असतो, सगळ्यांना माहिती होतं. नाटक पहिलं जरी नाही आलं तरी त्याच्या संस्थेला काही ना काही बक्षीस मिळत असे. आणि मुख्य म्हणजे ती नाटकं लोकांना आवडत असत. यावर्षी पहिला नंबर मिळणार याची सगळ्यांना खात्री होती. जय्यत तयारीनं सगळेजण थिएटरवर आले. सेट लावला गेला. स्पर्धेची नाटकं बरोबर वेळेवर सुरू होतात, त्यामुळे प्रेक्षक येऊन बसले होते. केदारचं नाटक म्हणजे गर्दी हमखास ठरलेली. लोक उत्साहानं पडदा उघडण्याची वाट बघत होते. केदारनं नारळ वाढवला. पहिली घंटा झाली. स्टेजची पूजा झाली. दुसरी घंटा होताच परीक्षक त्यांच्या जागेवर येऊन बसले. श्रेय नामावली वाचली जाऊ लागली. केदारवर बराच ताण आला होता. तिसरी घंटा होताच पडदा उघडला गेला आणि नेपथ्य बघताच टाळ्यांचा कडकडाट झाला. केदारची स्वगत सुरू झाली तसे प्रेक्षक कथानकात गुंतत जायला लागले. अतृप्त आत्म्यांच्या प्रवेशाला दिल्या गेलेल्या हिरव्या स्पॉट आणि व्हायोलिनच्या स्वरांमुळे दृश्य आणखीन गंभीर वाटायला लागले. त्यांच्या प्रवेशानंतर अचानक वाढणारा गारठा कलाकार त्यांच्या आविर्भावातनं दाखवत होते, तर रातकिड्यांच्या एकसुरी किरकिराटात लांबवर रडणाऱ्या कुत्र्याचं भुंकणं ऐकून नाट्यगृह थरारत होतं. प्रवेश जसजसे रंगायला लागले तसे परीक्षकही सरसावून बसले. मधूनच संहितेकडे बघत होते. एकमेकांकडे सूचक नजरेनं बघत होते. मागच्या प्रेक्षकात कुजबूज सुरू झाली. गेलं पहिलं बक्षीस गेलं. फायनलला सुद्धा हेच नाटक लागणार. गेली 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 सगळी मेडल खाल्ली केदारनं. बाकीचे प्रेक्षक शुकशुक करून त्यांना गप्प बसवत होते. आम्हाला नाटक बघू द्या म्हणत होते. हे केदार दादा, एखादं मेडल ठेव ना आम्हाला. मानवी विनवणी करतोय राव. एकानं तर मुद्दाम असं बोलून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संयोजकांनी त्याला नाट्यगृहाच्या बाहेर काढलं. वातावरण बिघडू नये असं सगळ्यांना वाटत होतं. इतर ग्रुपचे कलावंतही भान हरपून प्रयोग बघत होते.
एखादी भूमिका समरसून कशी करावी याचं जिवंत उदाहरण केदार वाघच्या निमित्तानं समोर दिसत होतं. इतर कलाकारही त्याला खूप चांगली साथ देत होते. नाटक परमोच्च बिंदूला आलं. प्रियेला अमानवी शक्तीची जाणीव होऊ नये यासाठी तो पराकाष्ठेचे प्रयत्न करत असतो. त्याचा त्या शक्तीवर अजूनही विश्वास नसतो. तो कडाडतो, हे कोशदग्ध अमानवी शक्तींनो, तुम्ही जरी ब्रह्मांडात तिन्ही त्रिकाळ स्वच्छंद वावरत असलात तरी त्या जगन्नियंत्याच्या दरबारात दुष्ट शक्तींना वाव नाही हे लक्षात घ्या. मुक्ती फक्त मिळेल हृदयात स्थान मिळवूनच. अविरूपाक्ष उभा राहील अभेद्य किल्ल्याचा बुर्जासारखा तिच्या पाठीशी. या तुम्ही ज्वालामुखी होऊन तप्त लोहरसानं भाजून टाकण्यासाठी मला, या तुम्ही महाकाय समुद्री लाटाहून गिळंकृत करण्यासाठी मला, या मी तयार आहे, पण लक्षात ठेवा. केदार क्षणभर थांबला आणि त्यांनी पुढचं वाक्य घेतलं. हे असमंतात वावरणाऱ्या तृप्तात्म्यांनो, तुम्ही जर मनुष्य देह धारण करून माझ्या प्रियेला घेरला असेल तर मला सुद्धा तशीच सिद्धी प्राप्त करून घेता येईल तुम्हाला हरवण्याची. मग त्या क्षणी मला जरी. एकाएकी केदार धाडकन रंगमंचावर कोसळून पडला. प्रेक्षकांना वाटलं नाटकच चालू आहे. ते केदारच्या पुढच्या वाक्याची आतुरतेनं वाट बघायला लागले, पण एकदम ते वास्तवात आले. केदार पडला होता. सहकलाकार त्याच्या भोवती जमा झाले होते. प्रेक्षक सुन्न झाले. त्यांना काहीच सुचेना. परीक्षकही एकदम बोलले, अरे 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 हे काय झालं. ते खूप हळहळले, कमालीचे नाराज झाले. परीक्षकांनी स्थितप्रज्ञ राहायचं असतं. खुशी नाखुशी दाखवायची नसते, पण त्यांना राहावे ना. ते सरळ रंगमंचावर गेले. तोपर्यंत समन्वयकाने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तिथेच नकारार्थी मान हलवली आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. हसत खेळत चाललेल्या स्पर्धेला गंभीर स्वरूप प्राप्त झालं. केदार वाघ, एक जाणकार, हरवणारी उत्साही तरुण कलावंत एकाएकी जातो, ही घटना सगळ्यांना सुन्न करणारी होती. इतर स्पर्धक एकत्र आले. असं व्हायला नको होतं म्हणून सगळे एकमेकांना सावरत होते खरे, पण त्यांना हा धक्का पचवता येत नव्हता. सगळ्यांचा स्पर्धेतला उत्साहच गेला. पुढची नाटकं कशीबशी सादर झाली. प्रेक्षकही गर्दी करेनासे झाले. प्रत्येक संघ केदारला श्रद्धांजली वाहत होता आणि टाकणं टाकावं तसा प्रयोग करत होता. स्पर्धेतली जानच गेली. वातावरणच बदलून गेलं. उत्साहच संपला. स्पर्धा संपली तरी निकालाची उत्सुकता कोणाला नव्हती. नेहमीसारख्या चर्चा, अंदाज, संघांच्या गप्पा काही झाल्या नाहीत. स्पर्धेचा निकाल लागला. अमानवी विनवणीला 3रं बक्षीस मिळालं. केदार यशवंत वाघला 2 पदकं मिळाली. दिग्दर्शनाचं आणि अभिनयाचं मात्र मरणोत्तर. या घटनेनं सगळेजण हादरले. 40 वर्षांपूर्वीचा इतिहास उकरला गेला. वृत्तपत्रांची पानाच्या पानं अमानवी विनवणीमुळे भरायला लागली. अनेकांनी इतिहासाचा धांडोळा घेतला. त्या काळातल्या त्या बातम्या, ते लेख पुन्हा जशीच्या तसे छापले गेले. सत्यवृत्त वर्तमानपत्र कधीच बंद पडलं होतं. त्यांनी शास्त्रींच्या प्रतिभेवर प्रहार केला होता. त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सत्यवृत्त बंद पडल्याचं खापरही अमानवी विनवणीवर फोडण्यात आलेलं होतं. आता मात्र विचारमंथन सुरू झालं. कशाचीच सुसंगती लागेना. सातत्यानं सुरेल संगीत नाटकं लिहिणाऱ्या शास्त्रींना कोकणातल्या चाहत्यानं घरी बोलवून घेतल्यानंतर त्याच रात्री त्यांना एवढं भयानक कथानक का सुचावं. त्यांनी त्यावर लगेच त्यांच्या पठडीत नसणारं नाटक काय लिहावं आणि 3ऱ्या अंकातल्या त्या 5व्या प्रवेशाच्या स्वगताला सुरुवात होताच विशिष्ट भूमिका करणारा तो कलावंत धाडकन खाली पडून मृत्युमुखी का पडावा. 1 नाही, 2 नाही, 3 कलावंत असे जावेत, तेही धडधाकट, कुठलाही आजार नसणारे. 40 वर्षांपूर्वीचे जाणकार, कसलेले, मोठमोठी वाक्य एका दमात घेणारे विद्याधर सावंत, मेडिकल कॉलेजला शिकणारा उमदा, देखणा, बिनधास्त विलास लिमये आणि तरुण पोरगेलासा उत्साही केदार वाघ एकच वाक्य घेताना अचानक जातात कसे.
कुठलाही आजार नसणारे हे कलावंत रंगमंचावर पडून मृत्युमुखी पडतात, हे काय गौड बंगाल आहे? कुणीही काय होतंय हे सांगण्यासाठी थोडा काळही जिवंत राहू नये? कशामुळे हे घडतंय? एवढ्यावरच हे मृत्यूसत्र थांबत नाही, तर नाट्यलेखक भास्कर शास्त्रींनाही गूढ रीतीनं मृत्यू यावा, नाटक छापणाऱ्या प्रकाशकालाही आत्महत्या करावी लागावी. हे सहज घडणारे मृत्यू नक्कीच नव्हते. गावोगावी चर्चा व्हायला लागल्या, वर्तमानपत्रातनं लेख यायला लागले. कोणा अज्ञात कलावंतांनी न लाभलेलं कोकणातलं ते घर शास्त्रींच्या चाहत्याला विकावं, त्यालाही ते लाभू नये, हे सगळं अनाकलनीय होतं. त्या नाटकाचं नावही कोणी घेईना. त्या नाटकाचा एकही प्रयोग आजपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही. यामागे रहस्य काय आहे? भास्कर शास्त्रींना सापडलेल्या डायरीत आणखीन काय लिहिलं होतं? सगळेच प्रश्न अनुत्तरित राहिले. परदेशातही या घटनेचे पडसाद उमटले. इंग्लंडच्या वर्तमानपत्रात तर मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचे फोटो छापून आले. त्यांच्या सुडाच्या सुरस कहाण्या छापल्या गेल्या. भारतीयांना ते पटेना. स्वतः शेक्सपियर त्याच्या पात्रांना काव्यात्मक न्याय देत असे. त्याचा पोएटिक जस्टिसवर विश्वास होता. चांगलं कृत्य करणाऱ्याचा विजय आणि वाईट कृत्य करणाऱ्याला दंड, हेच तो दाखवत असे. मग मनापासनं नटराजाची सेवा करणाऱ्या विलास लेमयेचा शेवट असा का व्हावा? प्रामाणिक केदार वाघ असा का जावा? एक प्रकारचं भीतीचं वातावरण पसरलं होतं. अफवाही पसरायला लागल्या. काही वर्तमानपत्रांनी त्यासंबंधी लेखही छापणं बंद केलं. कुणी अचानक गेलं तर त्याचा संबंधही नाटकाशी लावला जायला लागला. अंधश्रद्धा विरोधी संघटनेनं या सगळ्या प्रकरणावर जोरदार आक्षेप घेतला. असे लेख छापूनच तुम्ही अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. नुसत्या चर्चा करू नका, त्यामागचं कारण शोधा. उगाच तर्क करून जनतेमध्ये घबराट निर्माण करू नका. नाटकातल्या भल्या मोठ्या लांबलचक स्वगतांमुळे त्या कलावंताचा दम कोंडत असावा, छाती दडपली जात असेल आणि त्याचा मृत्यू घडत असेल. त्यांनी अनेक नाट्यसंस्थांना या नाटकाचा प्रयोग करण्याचं आवाहन केलं, पण कुठल्याही नाट्यसंस्थेनं ते स्वीकारलं नाही. त्यांनी नाटकाचं जाहीर वाचन करून सांगितलं, काहीही घडत नाही, या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. पण जनमानसावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही, उलट घबराट वाढली. लोक नाटकाचं पुस्तक घरात ठेवणं अशुभ मानायला लागले. कायद्यानं या नाटकावर बंदी आणावी असं निवेदन दिलं गेलं. विचारवंतांची मती गुंग झाली. त्यामागचं गूढ उकलायला तयार नव्हतं. विषयाची परीक्षा कशाला म्हणून सगळेजण तो विषय टाळत होते. त्याच्यावरच्या चर्चा बंद झाल्या, अफवा मात्र पसरायला लागल्या. अहो काय सांगायचं, परवा चौकात हिंडत असताना फुटपाथवर जुनी पुस्तकं विकायला ठेवलेली पाहिली. स्वस्तात एखादं चांगलं दुर्मिळ पुस्तक मिळून जातं म्हणून एक एक उचलून चाळून बघत होतं, तर हातात ते नाटक आलं. पहिलं पान उलटताच मिशावाला फोटो बघून लक्षात आलं, लगेच खाली ठेवलं. घरी येऊन बघतं तर काय, बायकोचा रक्तदाब वाढलेला. डॉक्टरांना बोलवायला लागलं. बरं झालं एकही अक्षर नाही वाचलं, नाही तर काय झालं असतं कोणास ठाऊक. मलाही तसाच अनुभव आला. नातवाला सारखा ताप येत होता. 2-3 डॉक्टरला दाखवलं, उपयोग नाही झाला. परवा सहज रद्दी गोळा करत होतो विकायला, तर नाटक लागलं हातात. लगे टाकलं रद्दी, आलो विकून रद्दी. आणि घरी येऊन बघतो तर काय, नातवाचा ताप पूर्ण गेला होता, खेळत होता चांगला. या अशा तऱ्हेच्या चर्चांनी नाटकावरचं गूढ आणखीनच वाढत होतं. व्याख्यानमालेत बोलताना एक प्राध्यापक म्हणाले, कोकणातले लोक सांगतात आमच्या आंब्याच्या केळीच्या झाडांशी भावनिक संबंध जुळलेले असतात. आम्ही मुलासारखा जीव लावतो त्यांना. रोज सकाळी आम्ही त्यांच्याशी बोलतो, कधी कधी त्यांच्यावर रागवतो देखील. तेव्हा ती झाडंसुद्धा प्रतिसाद देतात. नाराजीनं पानं पाडतात, तर कधी लवकर फळ देतात. याला तुम्ही म्हणणार का अंधश्रद्धा? झाडांना भावना असतात, हे जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलं आहे ना. मग आत्मे का नाही बोलू शकत? ते दिसू शकत नसतील म्हणून काय झालं? ते तर पूर्वी मनुष्य प्राणी होते, ते वनस्पतीही नव्हते. प्रत्यक्ष गीतेत सांगितलं आहे ना की आत्मा अमर आहे. मग तो का नाही प्रतिसाद देणार सांगा बरं? दुसरे प्राध्यापक म्हणाले,
शास्त्रात जर तरला अर्थ नसतो. पुरावा दाखवा आणि सिद्ध करा. पूर्वीपासून माणसाला भीती दाखवून त्याला अंकित करण्याचे प्रयत्न झालेले आहेतच की. उलट सुलट चर्चा होत राहिल्या. काही दिवस विषय मागे पडायचा. मध्येच एखाद्या गूढरम्य दिवाळी अंकात अमानवी विनवणीवर सचित्र लेख यायचा. काही प्रश्न अनुत्तरितच राहतात असा विचार करून वाचक तो विषय सोडून द्यायला लागले. श्रोते हो, हा होता सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी या कादंबरीचा 7वा भाग. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.